नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साईजची बाही कटिंग कशी करायची हे पाहायचं आहे। एकदम परफेक्ट बाहीचं कटिंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मागील व्हिडिओमध्ये मी 40 साईजच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवलेलं होतं। जर कोणाला 40 साईजचं पेपर कटिंग हवं असेल तर तुम्ही मागील व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता। तर या इथे आज आपण याची बाही पाहूया। तर आज इथे मी 8 म्हणजे बाहीची उंची जी आहे ती 8 इंचाची बाही घेणार आहे। तर यामध्ये आपण 1 इंच मिक्स करून 9 इंचावरती आपण बाहीची जी उंची आहे ती घ्यायची आहे। तुमची जी उंची असेल ती तुम्ही या इथे घ्या आणि त्यामध्ये तुम्ही 1 इंच मिक्स करा। आता 9 इंचावरती मार्किंग करून इथे एक लाईन ओढून घ्या। आता पहा 3.5 इंच आपल्याला कॅपॅट ठेवायची आहे। साईज सुद्धा मोठी आहे आणि बाही सुद्धा आपली लांब आहे। तर त्यासाठी आपल्याला या इथे 3.5 इंच कॅपॅट घ्यायची आहे। तर मी बऱ्याच वेळा बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे, तरी सुद्धा आपण ऑनलाईन क्लास चालू केलेला आहे। जसं जसं मी कटिंग सांगते त्याप्रमाणे मी बाहीचं कटिंग सुद्धा मी सेपरेट सांगत आहे। त्या व्हिडिओमध्ये मी बाहीचं कटिंग सांगत नाही, कारण व्हिडिओ हा खूप मोठा होतो। तर पहा, त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बाहीचे करत असते। आता या इथे मुंडा घेर जो आहे तो पहा 9 इंच आहे। तर असा तिरका टेप ठेवायचा आणि 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। आता या इथे 9 इंचाचा जो पॉइंट आहे तिथून आपण लगेच एक लाईन ओढून घेऊ। लाईन ओढून घेतल्यानंतर त्या लाईनीचा आपल्याला मध्य करायचं आहे। तर पहा, बाहीला परफेक्ट आकार येण्यासाठी आपण या लाईनचे 4 भाग करायचे आहेत। तर इथे मी तुम्हाला दाखवते, या पद्धतीने तुम्ही 4 भाग करून घ्या। असा टेप दुमडायचा आणि मध्य करायचा। मध्य करून किती भाग झाले? 2। परत या दोन्हीचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत। तर हा जो एक भाग आहे दोन्ही मधला त्याचा असा मध्य करून एक भाग काढायचा। तर 1 2 3 झाले। आता याचे आपल्याला 2 भाग करायचे। तर या पद्धतीने पहा, हे झाले 1 2 3 4 भाग। आता इथे बाहीला आकार देण्यासाठी 1 इंच घ्यायचं। अस्तरची बाही असेल तर तुम्ही 1 इंच मार्जिन मिक्स करा आणि जर साधी बाही असेल तर 1.5 इंच मार्जिन मिक्स करा। आता हे जे 3 पॉइंट आहेत मिळालेले आपल्याला ते पहा असे वाढवायचे। तर पहिल्या पॉइंटच्या वरती अर्धा इंचावरती मी मार्किंग केलं, दुसऱ्या पॉइंटच्या वरती सुद्धा मी अर्धा इंच मार्किंग केलेलं आहे आणि तिसऱ्या पॉइंटच्या खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आहे। तर हे मात्र लक्षात ठेवा, हे 2 पॉइंट आहेत ते वरती आणि हा तिसरा पॉइंट जो आहे तो खाली अर्धा इंचाने मार्किंग करून घ्यायचा। तर सुरुवातीला आपण जो बाहीचा आतला आकार असतो तो कट करून घ्यायचा, म्हणजे त्याचा आपण आता आकार देणार आहे। तर हा 1 इंचाचा जो पॉइंट आहे इथून या अर्धा इंचावरती आणा। परत हा मध्य जो आहे त्या मध्यावरती घेऊन जा आणि हा जो अर्धा इंचाचा आपला खालचा पॉइंट घेतलेला आहे आपण त्यावरती असं जायचं आणि इथे हा झाला आतला आकार। आता पाठीमागचा आकार कसा तयार करायचा पहा, या अर्धा इंचावरती जायचं असं 1 इंचापासून। या पद्धतीने तर खूप सोपं आहे बाही कटिंग करणं, काही अवघड नाही। बाहीला आकार देणं तर मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे। अगदी नवीन शिकणाऱ्या ज्या काही आपल्या ताई असतील त्यांना अगदी सोपं जावं। 6.5 इंच दंड घेर आहे पहा आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं। आता याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आपण फक्त इथे मुंडा घेऱ्यापर्यंत मार्किंग केलेलं होतं, तर ते 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं। आता जर तुमचं तिथे 2 इंच शिलाई मार्जिन असेल ब्लाऊजमध्ये तर तिथे तुम्ही 2 इंच घ्या, नाहीतर बाही कमी पडेल पहा। तर आता इथून हे जे थोडं असं डाऊन करायचं, याने बाही आपली बसताना एकदम परफेक्ट बसते। तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला 8 इंचाची बाही 40 साईजची कशी तयार करायची हे सांगितलेलं आहे।
तर हा आजचा व्हिडिओ एकदम पहा खूप छोटासा आहे आणि खूप महत्त्वपूर्ण पण आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. तर हा जो पाठीमागचा आकार असतो तो सर्वात पहिल्यांदा कट करून घ्यायचा. इथे या पद्धतीने इथे डाऊन केलेला आहे तसं तुम्ही डाऊन करायचं आहे. तर पहा या पद्धतीने आपली ही बाही जी आहे ती कट होऊन निघली. तर इथे तुम्ही बाहीचा आकार पाहू शकता, एकदम सुंदर असा आलेला आहे. बाही ओपन करायची आणि हा जो पुढचा आकार आहे तो कट करून काढायचा. या पद्धतीने हा झाला पानाचा आकार कट. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजची बाही कटिंग करा, तुम्हाला अजिबात बाही कमी पडणार नाही. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.